नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ करण्याचं हे कारण आहे की हा व्हिडिओ स्पेशली पालकांना आहे. आजच्या युगात मला कळत नाही पालकांचं लक्ष कुठं आहे, कारण की आपली मुलं कुठल्या भाईगिरीत कुठल्या भाईंबरोबर फिरतात ह्याची दक्षता घेतली पाहिजे. कारण की वेळेत आपल्या मुलांना आवरलं नाही, वेळेत आपल्या मुलांना सूचना दिलेल्या नाहीत, जर लक्ष दिलं नाही तर आपली पोरं किती बाद होऊन पुढं आपल्यालाच प्रॉब्लेम येतो. आणि आत्ताच्या पिढीला झाले का मला कळत नाही, कुठल्याही भाईचा फोटो घेऊन आपला भाई आहे असं स्टेटस टाकणं. 8वी 9वी 10वी 11वी 12वी ह्या मुलांना काही लोक, काही भाई, काही पोरं, ग्रुपमधली पोरं मॅन्युप्युलेट करून त्यांना आपल्या ग्रुपमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करतात आणि झालेलं पण आहे. काही गोष्टी खूप जणांचे मला मेसेज कॉल खूप महिन्यांपासून हा विषय मला मांडायचा होता. त्यामुळं आज मला ह्या विषयावरती बोलायचं योग आला आणि हा मी विषय बोललेला आहे. त्यामुळं हा विशेष करून पालकांना व्हिडिओ आहे. आपली मुलं कुठं चाललेत याचं भान ठेवून, आपली मुलं कोणत्या ग्रुपमध्ये चाललेत, कुठं आपल्या भाईगिरी कुठल्या भाईचा फोटो लावतात, स्टेटस लावतात, काय आहे त्यांचं, काय बॅकग्राऊंड आहे भाईंचं, हे तुम्ही बघायला पाहिजेत. काय कुठल्या भाईंवर कुठल्या केसेस पडल्या आहेत त्या सगळं बघून तुम्ही कुठल्या ग्रुपवर कुठली पोरं आहेत, कशी आहेत, काय आहेत, त्या सगळं बघून आपली पोरं, आपण पालक याची जबाबदारी घेतली पाहिजेत. आपला मुलगा कुठं वाया गेला नको पाहिजेत ह्याची दक्षता घेतली पाहिजेत. त्यामुळं ह्या जाळ्यात 11वी 12वी 8वी 10वीची पोरं ह्या जाळ्यात त्या पोरांच्या सानिध्यात येऊन ह्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळं लक्ष दिलं पाहिजे पालकांनी, एवढं सांगतो. धन्यवाद.